शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. उत्तर भारतात अतिउत्तरेला एक WD, दक्षिण भारतात श्रीलंकेच्या दरम्यान एक हलका कमी दाब, अशी सध्याची हवामान परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती देखील कमी झाली आहे. त्यामुळे हलक्या थंडीचा प्रभाव काही भागात म्हणजे खास करून महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जाणवण्याची शक्यता आहे. परंतु एकूणच थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. भारतीय हवामान खात्याच्या वेदर बुलेटिननुसार सध्या तरी धुक्याचा प्रभावही कमी झाला आहे आणि कुठल्याही प्रकारचा WDचा प्रभाव भारतीय हवामानावर सध्या नाही. त्यामुळे सध्या कोणत्याही राज्यात विशेष प्रभाव नाही. केवळ उत्तराखंडमध्ये धुक्याचा प्रभाव दाखवण्यात आला आहे. तर 7 तारखेला कोणत्याही प्रकारचा अलर्ट भारतातले कुठल्याही राज्याला दिलेला नाही. याचा अर्थ हवामानात कोणताही विशेष बदल नाही. उत्तर भारताच्या दिशेने JFS मॉडेलने एक WD सरकण्याचा अंदाज दिला आहे, तर श्रीलंकेच्या बाजूने एक कमीदाब सरकण्याचा अंदाज दिला आहे. साधारणपणे 7 तारखेला उत्तर भारताच्या अतिउत्तरेला जम्मू काश्मीर, लेह लडाखच्या काही भागात बर्फवृष्टीची शक्यता आहे. श्रीलंकेमध्ये थोडं वातावरण बदलण्याची शक्यता आहे. या पलीकडे भारतात 8 तारखेला विशेष हवामान बदल नाही. त्यानंतर 9 तारखेला सुद्धा विशेष हवामान बदल नाही. 10 तारखेला एक नवीन WDचं वातावरण उत्तर भारतात सरकू शकतं. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचा WD पुन्हा 11 तारखेला उत्तर भारतात सक्रिय होईल असं JFS मॉडेलचा अंदाज आहे. 12 तारखेला त्याचा प्रभाव राहील. 13 तारखेला थोडं ढगाळ वातावरण मध्य भारतपर्यंत राहू शकतं आणि थोडं तामिळनाडूच्या दक्षिणेला श्रीलंकेच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण 13 तारखेला असण्याची शक्यता आहे. 14 तारखेला देखील एक हलका WD उत्तर भारतात आहे, परंतु अतिउत्तरेला आहे. मात्र हवामानात पहिला बदल 15 तारखेला थोडा जाणवतोय. मध्य प्रदेशमध्ये ढगाळ परिस्थिती आणि पावसाचा अंदाज जर तयार होत असेल तर वाऱ्यांची दिशा काही प्रमाणात बदलत असणार आहे आणि त्या संदर्भातले अंदाजही आपण घेणार आहोत. थंडीचं प्रमाण महाराष्ट्रात बऱ्यापैकी कमी झाले. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि विदर्भात थोडं थंडीचं प्रमाण अधिक आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये. आणि आपण तसं जर बघितलं तर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, गुजरात या काही राज्यांमध्ये जे किनारपट्टी भागाचे राज्य आहेत, या ठिकाणी आपल्याला 20 ते 22 अंश सेल्सिअस तापमान पहाटेचं दिसतंय. याचा अर्थ असा होतो की समुद्रकिनार भागामध्ये सध्या तापमान हे वाढलेलं आहे. थंडीचा प्रभाव कमी झालेला आहे. आपण साधारणपणे जर हा अंदाज पुढे पुढे सरकवला तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडी थोडी वाढत जाण्याचा अंदाज दिला आहे, कारण ढगाळ परिस्थिती कमी झाली आहे. मात्र 11 तारखेपासून 12 तारखेला आपण बघतो, 13 तारखेला, 14 आणि 15 तारखेला म्हणजे 11 तारखेनंतर मात्र मॉडेलने जे JFS मॉडेलने खास करून थंडीचं प्रमाण संपण्याचा अंदाज दिला आहे महाराष्ट्रासाठी. सध्या असं दिसतंय की अंदमान निकोबार बेटांपासून श्रीलंकेच्या दरम्यान एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र आहे, जे श्रीलंकेवर आणि तामिळनाडू, केरळच्या दक्षिणेला थोडा परिणाम करेल आणि उत्तर भारतामध्ये एक WD सरकणार आहे. तो अतिउत्तरेला आहे, त्यामुळे त्याचा भारतीय हवामानावर फार तुरळक परिणाम आहे. WDचा प्रभाव साधारणपणे आपण असं बघतो की 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीच्या दरम्यान कमजोर राहणार आहे. पुढे अगदी 19 ते 26 फेब्रुवारीला देखील WD कमजोर आहेत. त्यानंतर 26 फेब्रुवारी ते साधारण 5 मार्चपर्यंत देखील WD कमजोर आहेत. मात्र एक कमी दाबाचं क्षेत्र अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे. तसा भारतीय हवामानावर त्याचा फार परिणाम होईल असं वाटत नाही, परंतु त्याचा बदल काही महाराष्ट्रात होतो का ते बघावं लागणार आहे. हवामानातला मुख्य बदल 5 मार्च ते 12 मार्च जाणवणार आहे. थोडं ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाचा प्रभावही निर्माण होऊ शकतो.
आणि खऱ्या अर्थाने हवामान पावसास पोषक हे 12 मार्च ते 19 मार्चपासून होणार आहे आणि उत्तर भारतातील WD पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता राहणार आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये मार्च हा अवकाळी पावसासाठी अनुकूल दिसतोय. एप्रिल देखील अनुकूलच आहे आणि मे ही काही प्रमाणात अनुकूल आहे CFS मॉडेलनुसार. मात्र CFS मॉडेलचा अंदाज सातत्याने बदलतोय आणि आपण बघतो की वादळी सिस्टम ह्या मेमध्ये अरबी समुद्राच्या दक्षिणेला विकसित होण्याचा अंदाज आहे. आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही जे बघितले त्यामध्ये SIPS मॉडेल अतिशय महत्त्वाचं ठरलेलं आहे आणि विदर्भ मराठवाड्याच्या दक्षिणी भागात, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात एप्रिल आणि हा तसा अवकाळी राहण्याची शक्यता आहे. तसंच मेमध्येही पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे. NMMA मॉडेलने देखील मेचा अंदाज कायम ठेवला आहे. हा 20 तारखेपर्यंतचा अंदाज आहे. उत्तर भारतात ECMWF मॉडेलनुसार दिल्लीपर्यंत प्रभाव टाकणारे WD तयार होतील असा अंदाज दिलेला आहे. तर अंदमान निकोबार बेटांपासून श्रीलंकेच्या दरम्यान दक्षिणेला कमी दाबाचं क्षेत्र देखील विकसित होऊ शकतं असा अंदाज आहे. परंतु या दोन्ही सिस्टम मध्य भारतावर फार परिणाम करणार नाहीत, म्हणजे महाराष्ट्राला कुठलाही पावसाळी धोका पुढील 15 दिवसात नाही. हाच अंदाज आपण जेव्हा एकत्रित GPS मॉडेलनुसार बघतो तेव्हा देखील त्याच प्रकारचा, म्हणजेच एक कमी दाब श्रीलंका ते अंदमानाच्या दरम्यान आहे. अति उत्तरेला एक WD आहे. आज पहिल्यांदा AIFS मॉडेलने मात्र मध्य भारतावर पावसाचा अंदाज दिलाय विदर्भाच्या दिशेने आणि एक ट्रप विकसित होईल असं म्हटलेलं आहे. त्यामुळं आपण दररोज अंदाज बघण्याचे उद्देश असतात, परंतु हा एखाद्या वेळेस मॉडेल एरर असतो. आपल्याला उद्याच्या अंदाजामध्ये मध्ये काही बदल होतो का हे आपण बघणार आहोत. आपण जर 11 तारखेचं पहाटेचं तापमान बघितलं तर यामध्ये गोंदियामध्ये 15 अंश सेल्सिअस तापमान आपल्याला दिसतंय. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये थोडी थंडीची लहर असणार आहे. आपल्याला 16 अंश सेल्सिअस बीडमध्ये, अहिल्यानगरमध्ये दिसते. त्याचा अर्थ जिथे 16 किंवा 17 अंश सेल्सिअस तापमान आहे तिथे आपल्याला पहाटेची थंडी जाणवणार आहे. इतरत्र मात्र सरासरी 18 अंश सेल्सिअस तापमान आहे. किनारपट्टी भागात ते 20 ते 22 अंश सेल्सिअस आहे. WD किंवा कमी दाबाचा प्रभाव कमी झाल्यामुळे महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती देखील कमी झाली आहे. 10 तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहू शकते. जवळपास 20 तारखेपर्यंत आपण एकत्रित अंदाज जरी बघितला तरी महाराष्ट्रामध्ये कुठलीही पावसाची शक्यता नाही, विशेष ढगाळ परिस्थिती नाही. त्यामुळे शेती कामांसाठी अतिशय अनुकूल अशा प्रकारचा हा कालावधी आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.